चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अलंकारामध्ये अनुप्रास हा अलंकार कसा ओळखावा ते बघूया इन शॉर्टमध्ये. तर बघा, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं आहे, अनुप्रास अलंकारामध्ये एकच अक्षर परत परत येते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. देवा दीनदयाळा, दूर द्रुत दास दुःख दूर दौडी शांतीचा मज दे. तर या एक्झाम्पलमध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर द ह्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून हा अनुप्रास हा अलंकार आहे. त्यानंतर खाली जर आपण दुसरं एक्झाम्पल बघितलं तर आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. तर या लाईनमध्ये ज या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यानंतर खालील जर आपण 3 नंबरचं जर बघितलं एक्झाम्पल तर बघा, बालिश बहु बायकांत बडबड बडबडला. तर ब ब ब आणि ब ब म्हणजे ब ची पुनरावृत्ती या अक्षरात झालेली आहे, म्हणून अनुप्रास हा अलंकार आहे. तर अनुप्रास अलंकार ओळखण्यासाठी एकाच अक्षर परत परत येतं, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.